बुरा ना मानो हे नवं नाटक लवकरच रंगभूमीवर येते। या नाटकातून एखाद्याची केलेली मस्करी ही दुसऱ्याच्या कशी अंगलट येऊ शकते हा विषय हाताळण्यात आलाय। या नाटकाचा पहिला प्रयोग आज माटुंग्याच्या यशवंतराव नाट्य मंदिरात रंगणार आहे। पण त्याआधी या नाटकाच्या तालमीचा हा एक रिपोर्ट। उत्तुंग थिएटर्स प्रस्तुत आणि सुमित मोरे निर्मित बुरा ना मानो हे नाटक आता रंगभूमीवर येऊ घातलंय। विजय पगारे दिग्दर्शित या नाटकाची कथा एका तापसे नावाच्या मध्यमवर्गीय कुटुंबाच्या अवतीभोवती फिरते। या कुटुंबातला 13 वर्षाचा चिन्मय नेहमीच त्याच्या मित्रांचं ऐकल्यामुळे अडचणीत सापडत असतो। पण एके दिवशी त्याने केलेली मस्करी त्याच्याच कशी अंगलट येते ते या नाटकात दाखवण्यात आलंय। कुणी दिलं तुला हे पुस्तक मग? कुणी दिला? कोण आहे तो? माझ्याकडे का बोलू नको तू? बाबा तुम्ही बाजूला व्हा ना। रोहनने एप्रिल फुल म्हणजे एक्झॅक्टली काही त्याला माहीत पण नाही आणि तो एप्रिल फुल करत सुटतो आणि तो इतक्या मोठ्या लेवलपर्यंत करत जातो की त्याच्या घटना खूप वाईट घडतात त्याच्या आयुष्यामध्ये, ज्या एखाद्या सामान्य माणसाच्या आयुष्यात नाही घडायला हव्यात। म्हणजे अशा प्रकारे त्या घटना घडत जातात। या नाटकातले बहुतांश कलावंत हे नवे आहेत, पण तरीही त्यांच्या कामात कोणताही नवखेपणा जाणवत नाहीये। हे नाटक आपण चांगलंच एन्जॉय करत असल्याचं त्यांचं सांगणं आहे। ते नाट्य स्पर्धेला हे नाटक झालं होतं। स्पर्धेत तेव्हा बरीच पारितोषिक वगैरे मिळवले होते या नाटकाने वगैरे। पण ते कसं की कमर्शियल जी गणितं धरून मग आता हे नाटक आम्ही ओपन केलं आहे। म्हणजे स्पर्धेचं नाटक आणि कमर्शियल नाटकमध्ये फार फरक आहे। मग ते गणितं धरून आम्ही हे नाटकात चेंजेस वगैरे करून जरा लोकांना कसं अजून गमतीदार वाटेल, लोक कसे खेचले जातील थिएटरकडे, या गोष्टींचा बारकाईने विचार करून ह्या नाटकामध्ये आम्ही सगळं मांडलेलं आहे। हे नाटक पाहताना सगळ्या प्रेक्षकांना पण खूप 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 मजा येणार आहे आणि मला असं वाटतं की नुसतीच मजा नाही तर त्याच्याबरोबर प्रबोधन पण होणार आहे की काय चुकीचं घडतंय समाजात की जे घडायला नको तेही आम्ही ह्याच्यातनं सांगण्याचा प्रयत्न केला आहे। पण तो सुद्धा खूप छान पद्धतीने केला आहे की कोणावरही पॉईंट आऊट न करता हे सांगितलं आहे की काय चुकीचं घडतंय। मराठी रंगभूमीवर आजवर वेगवेगळे विषय नाटकातून हाताळले गेले, त्यातही युथफुल विषयांना प्रेक्षक आपलंसही करतायत। अशात आता बुरा ना मानो हे नाटकही ते नक्कीच स्वीकारतील अशी अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही। ब्युरो रिपोर्ट, साम मराठी।